साष्टांग प्रणिपात केला संत श्रेष्ठ गजानन महाराजांना. म्हटले, महाराज मी आपल्याला ओळखू शकलो नाही. महाराज म्हटले, तुम्ही जर मला ओळखत नसाल तर गोविंदबुवांनी आग्रह केला, तुमचं नाव सांगा, तुमचं नेमकी तुम्ही कुठले आहात, कुठं राहता. संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या मुखातून जे महाराजांचे बोल आहेत ते बाहेर पडले. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गोविंदबुवांनी सांगितलं सर्व समाजाला, अरे हा कोणीतरी वेडा माणूस नाही, हा फार मोठा विद्वान माणूस आहे, तपस्वी माणूस आहे. आजपासून आपण यांचं नाव उमासुत म्हणजे उमा महेश्वर आपण म्हणतो. लक्ष्मी आणि महादेवाचा जो पुत्र आहे ते म्हणजे संत गणपती, आणि त्याच गणपतीचा अवतार म्हणजे संत श्रेष्ठ गजानन महाराज. गजानन महाराज की जय. त्या दिवसापासून संत श्रेष्ठ गजानन महाराजांना सर्व लोक गजानन महाराज गजानन महाराज म्हणून बोलू लागले. वेळ सांगा बरं का मला, नाही तर तुम्ही व्हायचे बोर आणि मला यायचा जोर. त्या दिवसापासून संत श्रेष्ठ गजानन महाराजांना सर्व लोक गजानन महाराज, कोणी गणू बाबा म्हणायचे लाडा लाडाने. पण बंकट लाडाने अंतकरणामध्ये इच्छा केली, बाबा तुम्ही आमच्या घरी आलं पाहिजे, तुम्ही माझ्या घरी या. महाराजांनी सांगितलं, जो व्याजाचा पैसा खातो, जो लोकांचं लोबाडून धन खातो, त्याच्या घरी मी येत नाही. पितांबरा, ए बंकटा, तुझा बाप व्याजाच्या पैशाचा धंदा करतो ना रे, मी येत नाही तुझ्या घरी. साधू कुणाच्याही घरी जात नाहीत महाराज, साधू कुणाच्याही घरी जात नाहीत महाराज. साधू एखाद्या गरीबाच्या घरी जातील, साधू एखाद्याच्या झोपडीमध्ये जातील, पण साधू श्रीमंताच्या घरी कधीच जाणार नाही महाराज. आणि जे श्रीमंताच्या घरी जातात ते साधू नाहीत महाराज. हो, महाराज म्हटले, मी तुझ्या घरी येणार नाही. गयावया करू लागला, महाराज तुम्ही म्हणत असाल सगळ्या गोष्टीचा त्याग करण्याकरता मी तयारी, पण माझ्या अंतकरणामध्ये इच्छा आहे की तुम्ही माझ्या घरी यावं. तुमचे चरण स्पर्श आमच्या घराला लागावेत. महाराजांनी त्याची अंतरीची भावना ओळखली. आणि साधू तुम्ही काय देतात हे पाहत नाहीत महाराज, तुमच्या अंतरीची गोडी घेत असतात. बंकटाचा भाव पाहून संत श्रेष्ठ गजानन महाराज त्यांच्या सोबत येण्याकरता तयार झाले. इतका आनंद झाला बंकटाला की महाराज माझ्या घरी येणार आहे.
पळत पळत घरी गेला. भवानी राम त्याच्या वडिलाचं नाव होतं. त्या भवानी रामाला सांगितलं उद्या महाराज आपल्या घरी येणार आहे. म्हणून त्या भवानी रामाने सर्व गावातील भजनी टाळकरी सर्वांना सांगितलं की आज उद्या सद्गुरू आमच्या घरी येणार आहेत. त्यांचं आपल्याला पूजन करायचंय, त्यांची आपल्याला दिंडी मिरवणूक करायची. आणि ज्यावेळेस साधू आपल्या घरी येत असतात त्यावेळेस आपण ते केलं पाहिजे महाराज. अरे 12 महिन्यामध्ये दसरा येतो, 12 महिन्यामध्ये दिवाळी येते, पण त्या दिवाळी आणि दसऱ्याला महत्व नाही. ज्या दिवशी साधू आपल्या घरी येतील त्या दसऱ्याला आणि त्या दिवाळीला महत्व येणार. दसरा दिवाळी तुझी आम्हा सण, सगळे संत जन भेटतील. तो दिवस आनंदाचा आहे महाराज. गजानन महाराज उद्या घरी येणार म्हणून सडा समर्जन सर्व गावामध्ये केलं. रांगोळ्या काढल्या गेल्या, तोफावाल्याला तोफा सांगितल्या, बॅनरवाल्याला बॅनर लावण्याकरता सांगितलं. सगळं सगळं घोडे, हत्ती, पंचक्रोशीतील सर्व महात्मे बोलवल्या गेले, भजनी बोलवल्या गेले. आणि संत श्रेष्ठ गजानन महाराज त्या बंकटाच्या गावामध्ये आले, म्हणजे त्या शेगाव नगरीमध्ये आले. आणि शेगाव नगरीमध्ये आल्याच्या नंतर लोक जय घोषामध्ये महाराजांचं स्वागत करीत होतं. कोणी फुगड्या खेळत होतं, कोणी आनंदाने नाचत होतं, कोणी घराला गुढ्या लावत होतं. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. स्वागत महाराज, सुस्वागत महाराज, स्वागत महाराज, सुस्वागत महाराज, स्वागत स्वागत केलं सर्व ग्रामस्थांनी. पण एखादी बातमी जर लवकर जर प्रसारित व्हायची असेल, एखादा माणूस प्रसारित जर व्हायचा असेल तर आता मीडिया आहे. एखादा शब्द चुकला की संबंध महाराष्ट्रामध्ये त्याचा ओहोपोह होतो. मग तुम्ही म्हणाल महाराज पूर्वीच्या काळी असे काही माध्यम नव्हते ना, कोणातरी वाण्या बामणाच्या हातामध्ये निरोप द्यायचा, मग तो दुसऱ्या गावाला पोहोचवायचा.
आणि मग त्या माणसाला कळायचं, मग जर माणूस मेलेला जर असेल तर ती माणसं दहाव्याला यायची, असे निरूप राहायचे. पण अशाही काळामध्ये संत श्रेष्ठ गजानन महाराजांची कीर्ती इतकी मोठी झाली. महाराज वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुखी त्यांचे नारायण. सज्जनाची कीर्ती हा देव करत असतो महाराज. लोक किती विरोधात जाऊ द्या, कितीही, पण हिरा जर कोळशाच्या खाणीमध्ये जर पडलेला असेल तर तो चमकणारच. हो, त्याचा स्वभाव आहे महाराज. देवासाठी आपण जर जीवन समर्पित करत असाल, देवासाठी आपण जर ऐश्वर्याचा, संसाराचा, प्रपंचाचा जर त्याग करत असाल, तर तुमच्याकरता सुद्धा देव कीर्ती दिल्याशिवाय राहत नाही, तुमच्याकरता यश दिल्याशिवाय राहत नाही. संत श्रेष्ठ गजानन महाराजांचा अंतकरणामध्ये सुद्धा महाराज देवाचं नामचिंतन सोडून दुसरं काहीच नव्हतं. कंठी धरेला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. महाराजांची कीर्ती संबंध महाराष्ट्रामध्ये झाली. पण दिंड्या महाराजांना भेटण्याकरता येऊ लागल्या आणि त्या दिंड्या येत असताना तो लावणी मृदंग श्रुतिटाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने, तो ब्रह्मरसाचं भोजन करण्याकरता गजानन महाराज सुद्धा समाधीतून जागे झाले आणि महाराजही भजन करू लागले. गण गण गणात बोते, गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. टाळी वाजवा. गण गणात बोते, हो गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हे भजन प्रिय सद्गुरुचे तुम्ही आठवी राहे. ओ भजन प्रिय सद्गुरूचे तुम्ही आठवा जाणा. हो गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण 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 गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आवाज द्या, आवाज. हो संत श्रेष्ठ गजानन महाराज त्या बंकटलालाच्या घरी गेले. अगदी उत्साहाचं वातावरण होतं. भजन करत दिंड्या वगैरे सर्व लोकांना कळू लागलं. हळूहळू संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या दर्शनाकरता लोक येऊ लागले, गर्दी करू लागले.
काशीवरून एक संन्यासी सद्ग्रस्त संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या दर्शनाकरता निघाला होता. नवस केला होता त्याने गजानन महाराजांना. आणि तो दरगाव दर मुक्काम करत तो शेवगाव सारख्या ठिकाणी आला. शेवगाव नगरीमध्ये आला. आल्याच्या नंतर गर्दी होती महाराजांच्या दर्शनाकरता. आणि तो सद्ग्रस्त एका कोपऱ्यामध्ये बसला. लोकांचं असं असतं महाराज, एखादे महाराज जर तुमच्याकडे आले आणि चांगले जर असतील, त्यांचं नामांकित नाव जर असेल महाराष्ट्रामध्ये, तर ही जी काही माणसं असतात ती माणसं गरीब माणसाला त्या माणसाच्या जवळ येऊ देत नाही. तो मोठ्याचा वोहोपो, मोठ्याचा वोहोपो. पण साधूला श्रीमंताचं आणि मोठ्यापणाचं काहीच घेणं देणं नाही. संत श्रेष्ठ गजानन महाराज होते. ते महाराज नव्हते नुसते महाराज. त्यांना अंतकरणातलं सगळं कळत होतं. आणि मग त्या गजानन महाराजांनी सांगितलं, बंकटा, अरे तो बाहेर बसलेला एक गोसावी बसलेला आहे, त्याला म्हणा आतमध्ये. बाहेर काय बसलास, इतका लांबून आलास? त्या गोसाव्याला कोपऱ्यात बसलेला होता. त्याने गजानन महाराजांनी आवाज दिला म्हणून त्याचा अंतकरण उत्साहित झालं. त्याला इतका आनंद वाटला. समजा मला जर मोदी साहेबांनी जर हाका मारली तर मला किती आनंद वाटेल. हा, वाटेल ना. मोठ्या माणसाने हाका मारल्याच्या नंतर आपल्याला आनंद वाटला पाहिजे, दुःख नाही. आपल्यापेक्षा एखादा श्रेष्ठ व्यक्ती जर असेल आणि त्या माणसाने आपल्याला जर आवाज दिला तर आपण एका आवाजामध्ये पाठीमागं आला पाहिजे. नाही मोठ्या माणसाचं ऐकून जर आपण पाठीमागं आलात तरी चालेल, पण ज्या आईने आपल्याला जन्म दिला त्या आईनं जर आपल्याला आवाज दिला ना आपण जर मागं आलो नाही तर महाराज म्हणतात पुढच्या जन्मी तुम्हाला बहिरं व्हावं लागतं. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता. हो, खूप शास्त्र आहे महाराज, पण आपल्याकडे वेळ कमी, दिवसही कमी, वेळही थोडा आणि महाराजही छोटा. त्या संन्यासाला हाका मारली आणि संन्यासी महाराजांकडे धावत गेला. त्याने महाराजांच्या चरणावर लोटांगण घातलं आणि महाराजांना सांगू लागला, महाराज खूप लांबून आलो, दवून आलो, भागून आलो, मला वाटलं नव्हतं महाराज आपलं दर्शन होईल. मला अंतकरणातली व्यथा सांगू लागला महाराज. पण त्याने महाराजांना देण्याकरता एक वस्तू आणली होती. आपण गरीब असाल, श्रीमंत असाल, हे साधू बघत नाहीत महाराज. साधू फक्त तुमच्या अंतकरणातला भाव बघतात. एका संन्यासी महात्म्याने काय आणलं असेल संत श्रेष्ठ गजानन महाराजांकरता, हे गजानन महाराजांना कळालं. महाराजांनी सांगितलं, अरे बाबा, तू आणलेली वस्तू अंतकरणातून आणलेली, ती मला दे. ते तुझ्या जवळची चिलीम. हो धरा पळकट भाव, धरा पळकट भाव,
तुतारी. मला कळतात त्यांचे शब्द. आनंदी झाला तो गोसावी. म्हटलं महाराजांनी मी आणलेली भेट सुद्धा स्वीकारली. मीडियाच्या माध्यमातून माझी कळकळीची विनंती, मोठ्याचा आदर आणि सत्कार स्वीकारण्यापेक्षा गरीबाचा आदर आणि आतिथ्य माणसाने स्वीकारला पाहिजे. श्रीमंतांनी 500 रुपयाची साडी जर दिली असेल माता माऊली हो तुम्हाला, आणि गरिबाने 100 रुपयाची जर दिली असेल तर ती 100 रुपयाची साडी फार कष्टाची असते, फार आनंदाची असते. तुम्ही नुसतं त्या गरिबाला म्हणा काय साडी दिली हो, त्याचा अंतःकरण दाटून येतं. या जगात दुसरं काही नाही लागत महाराज. या जगामध्ये राधेने कृष्णावर नुसतं प्रेमच केलं होतं महाराज, आणि भक्ताने सुद्धा देवावर नुसतं प्रेमच केलं होतं. परिणाम आज इतिहासामध्ये नाव आहेत महाराज. माझे सप्ताह, भागवत कथा, गजानन महाराज चरित्र कथा, हे सगळं कशावर चालतं माहिती आहे? हे सगळं प्रेमावर चालतं महाराज. प्रेम संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी त्या गोसाव्याचं स्वीकारलं. आनंदी होऊन तो निघून गेला. त्यानंतर अशीच बातमी संत श्रेष्ठ गजानन महाराजांची परिसरामध्ये पसरली. त्या ठिकाणी भवानी रामांना भेटण्याकरता, म्हणजे बंकटच्या वडिलाला भेटण्याकरता एक सद्ग्रस्त आला. त्याला विचारलं का रे बाबा कुठून आला? म्हटलं मी जानराव देशमुखांच्या घरून आलो. हो. भवानी रामाने विचारलं, म्हटले जानरावांची तब्येत जरा खराब झालेली होती, आता बरी आहे का? त्यावेळेस तो माणूस म्हटला मी तोच निरोप घेऊन तुमच्याकडे आलो. दवाखान्यामध्ये इतके पैसे घातले, पण त्यांच्या पोटाचा जो विकार आहे तो विकारामध्ये काही बदल होईना, त्यांना काही गुण येईना. आणि आता जानरावाचं काही खऱ्या गोष्टी दिसत नाही. तर पंचक्रोशीमध्ये संत श्रेष्ठ गजानन महाराजांचं आम्ही लौकिक ऐकत आलो. आता शेवटची इच्छा जानरावांनी अशी केली की संत श्रेष्ठ गजानन महाराजांकडे जा. महाराजांना जर माझी दया आली तर महाराज मला या मृत्यूतून सोडवल्याशिवाय राहणार नाही, मृत्यूच्या दारातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो सद्ग्रस्त बंकटलालाच्या वडिलाकडे म्हणजे भवानी रामाकडे आला. भवानी रामाने सांगितलं, अरे बाबा महाराजांना सोबत मी बोललो असतो, मला कळतंय प्रकृती अतिशय भयानक आहे, पण आता महाराज झोपलेले आहे. बंकटाने सांगितलं महाराज जरी झोपले असतील तरी मी महाराजांना आता उठवू शकत नाही, आणि झोपलेल्या माणसाला कधी माणसाने उठवू नये, पाप लागतं. पण झोपेचं सोंग करणाऱ्या माणसाला उठावं. बरेचसे माणसं झोपेचे सोंग करतात, याच्यात बरेचसे प्रकारे सांगून वेळ घेत नाही. संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पायावर बंकटाने पाणी टाकलं, म्हणजे चरण धुतले, आणि ते चरणाचं तीर्थ जानराव देशमुखांच्या तो आलेला जो माणूस होता त्याच्या हातामध्ये दिलं. म्हटले घरी गेल्याच्या नंतर हे तीर्थ जानरावांच्या मुखामध्ये टाका. मुखामध्ये टाकल्याच्या नंतर जसं तीर्थ मुखामध्ये टाकलं तसं जानरावाचं शरीर जसं नॉर्मल होत चाललं मला, आणि ताटकान उठून बसले आणि संत श्रेष्ठ गजानन महाराजांचा नामघोष त्या जानरावाने सुरू केला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक
समर्थ सद्गुरु गजानन महाराज की महाराजाधिराज गजानन महाराज की जय. अशा अवलिया महात्म्याची ही परम पवित्र कथा आहे. पुढेही खूप सुंदर कथा आहे. कथा खऱ्या अर्थाने ही 7 दिवसाची जरी सांगितली तरी आपल्याला वेळ पुरणार नाही, इतकी सुंदर कथा आहे. परम पवित्र जीवनाचं कल्याण करणारी कथा आहे. साधूची कथा आहे. आजचा कथेचा पहिला दिवस होता. या धावत्या फक्त 2च अध्याय झालेत बरं. आजच्या कथेमध्ये फक्त 2 अध्याय झालेत. अशी 21 अध्याय आहेत. रोजचे 3 जरी सांगितले तरी 7 त्रिक 21. आज आपण गजानन महाराज प्रगट कसे झाले याची कथा बघितली. त्यानंतर गजानन महाराजांना नामकरण कसं दिलं लोकांनी हे बघितलं. पण उद्याच्या कथेमध्ये आपण संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी जे समाजामध्ये आल्याच्या नंतर चमत्कार केले ते काही चमत्कार बघणार आहोत. आणि त्या महात्म्याला आपण जगाचा निरोप म्हणजे संत श्रेष्ठ गजानन महाराजांचं समाधीचं प्रकरण पाहणार आहोत. म्हणून उद्याच्याही कथेला आपण सर्वांनी असंच उपस्थित राहावं. बोलण्याच्या ओघामध्ये जर माझ्या मुखातून एखादा अपशब्द जर गेला असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. आणि जे काही बरोबर असेल ते संत श्रेष्ठ गजानन महाराजांचं आहे. लांबलेल्या वाणीला पूर्णविराम देतो. यानंतर महाराजांची आरती होईल. सर्वांनी आरती करता आपल्या जागेवर उभा राहायचं. फक्त चप्पल असेल तर चप्पल काढून ठेवायची. नाही म्हणतात संदीप भाऊ जोडीनं असलं तर चांगलंच आहे.